का कराड तुझ्यासारखं काय असते हा उठतीस सुटतीस कराडला पळतीस का कराड शिवाय कोणाचं जेवण गोड वाटत नाही तुला हा अहो तसं नाही हो तसं नाही विषय कसा आहे आपल्याला कराड एक्सप्लोर करायचं होतं आणि टप्प्यात घेतलं हो कारण आपण कुठं आलोय माहिती आहे का कराड पुणे बँगलोर हायवेला नारायणवाडी जवळ आटके टप्पा म्हणून आहे त्या आटके टप्प्याजवळ आपण इथं हॉटेल आलं रिदान हॉटेल म्हणून रिदान हॉटेलला यायचं कारण म्हणजे काय विषय होता माहिती आहे का मोठी मोठी थाळी तर मोठी थाळी चालू झाल्या ज्या थाळीचं नाव आहे जत्रा थाळी त्या थाळीचा विषय आपण थाळी खायलाच आपण चालतो आणि राहिला विषय कराडकरांच्या प्रेमाचा ते आपल्यावर व्हायचं आहे का नाही तुम्ही सांगा आहे का नाही हा कमेंट करून पण नक्की सांगा ते नुसतं कराडच नाही आपण सईडच जाणार आहे पण आज जिथं आलेलं ती लोकेशन तुम्हाला अनेकदा सांगतो की कराडमध्ये आपण पुणे बंगलोर हायवेला नारायणवाडी जवळ आटके टप्पे येतं रिदान हॉटेलला आपण इथं आलेलो आहे आणि इथलं स्पेशल काय ते सुद्धा बघणार आहे चला तर बघूया आपण हॉटेल रिदानची जत्रा थाळी हॉटेलला आपण आज चाललोय आणि ॲम्बियन्स एकदम विषय बघायचा केलाय मोठं शेड आहे आणि त्या शेडमध्ये हॉटेलने केलेला तिकडे तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदम बैठक व्यवस्था आहे ॲम्बियन्स म्हणता तर काही विषयच नाही कडक बघा हे कोण आहे त्याचे आपल्याला काही घेणं नसतं का पण आपलं लक्ष ॲम्बियन्स वरती एकदम मोकळं आणि सुटसुटीत बैठक व्यवस्था आहे तुम्ही इथं बसून एन्जॉय करू शकता निवांत आणि फ्रेश वाटतंय म्हणजे मेन काहीतरी एक नवीन ॲम्बियन्स आहे जे पहिल्यांदा मला बघायला मिळालं एकदम भारी वाटतं बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत जात ना आता जाणार आहे आपण यांच्या किचनमध्ये जत्रा थाळी जी बनते ती तयार कशी होती ते बघणार आहे याची स्पेशल डिश आहे त्याची रेसिपी सुद्धा बघणार आहे चला तर बघून जाऊया किचनमध्ये रिदान हॉटेलच्या किचनमध्ये आलोय जत्रा थाळी आपण बघणारच आहे त्याच्या अगोदर जे हॉटेल त्यांची स्पेशल डिश आहे रारा मटन त्याची आपण रेसिपी बघायला आलोय या पहिला हे तेल घेतले लसूण गार्लिक चॉप केलेलं लसूण चॉप केलेलं गार्लिक मटन राराची डिश बघणार आहे आपण आणि हरी मिरची ही चॉप केलेली हरी मिरची चॉप केलेली आणि कांदा चॉप केलेला कांदा की ओरिजिन कुठला आहे म्हणजे मटन रारा डिश कोणाची मटन रारा पंजाबी डिश आहे पंजाबी हा रारा ते भुर्रा करते रारा म्हणजे असेल काय ते आणि चॉप टोमॅटो टाकलेला आहे मटन रारासाठी डिश लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ठीक आहे मटन मसाला ठीक आहे ये सिक्रेट मसाला बा ये धनिया पावडर बस आणि आपण कोल्हापुरी चटणी कांदा लसूण चटणी आणि हे मटनचा स्टॉक मटणाचा स्टॉक टाकायचा खिमा मटन खिमा एक किमा मटन किमा मटन खिमा मध्ये काय राहते तुम्ही मटन खिमा जो खिमाच असते त्याच्यामध्ये मसाला मसाला वगैरे सगळे कांदा लसूण आणि मटन मसाला आणि कांदा लसूण चटणी मटन दारामध्ये हे वेगळं राहते किमा मटन खिमा घट्ट पण आलाय बघा कसा ग्रेव्हीला मटन किमा टाकल्यामुळे आणि मटन त्याच्यात बोनलेसच पीस असते मटनचा एक याला नवीचा पीस बघा मटन म्हटले की नवीच्या पीस व्हायचे मटन राराची डिश आपल्या तयार व्हायला लागल्या वेगळं म्हणजे याच्यामध्ये किमा राहतो मटन मसाले थोडेसे टाकले किमा टाकलाय मटन टाकले आणि आपलं क्रीम ऍड करेंगे अमूल क्रीम ओके कस्तुरी मेथी मटन रारा तिखटच असलं पाहिजे का तिखट पाहिजे मीडियम पाहिजे कलर चेंज झाला बघा क्रीम टाकल्यामुळं थोडीशी कोथिंबीर टाकलेली की हा पांडीसाठी क्वांटिटी का जे प्लेट सिस्टम मध्ये आहे हो गया मटन रारा गदा हलून तयार झालेला प्लेट मध्ये आपल्याला लागेल आता माझं नाव रोहित जाधव आहे आम्ही रिट्रे बुद्रुकमधून आलो आहे आणि आमच्या गावामध्ये बॅनर लागलेला हॉटेलचा त्या बॅनरच्या रेफरन्सवरून आलो आहे आम्हाला क्वालिटी टेस्ट करायची होती आणि खरंच जसं आम्ही ऐकलं होतं
असं क्वालिटी आहे. तांबडा पांढरा एक नंबर आहे, एकदम घरामध्ये बसल्यासारखं वाटते. बाकी रेट पण बऱ्यापैकी आहे, असं काय एक्सपेन्सिव्ह वगैरे नाही आहे. क्वालिटीच्या हिशोबाने अजून रेट पाहिजे होते, पण मस्त आहे क्वालिटी. रेझॉन हॉटेल आपण जत्रा थाळी खायला आलो होतो. मॅडम आपल्या बरोबर आहेत, जेव्हा होणार आहे तिथल्या. मॅडम नाव काय आपलं? स्नेहा पंकज यादव. जी जत्रा थाळी जी ठेवली तुम्ही, त्याची काय काय स्पेशालिटी आणि त्याची प्राइस काय आम्हाला सांगा, किती लोकांसाठी आहे? ही रिधान स्पेशल जत्रा जम्बो थाळी आणि ह्यामध्ये आहे चिकन खरडा, मटन फ्राय, बीट रोटी, बिर्याणी राईस, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, खिमा वाटी, तंदुरी लेग पीस, अंडा वाटी, अळणी सूप, बटर चिकन आणि सॅलड. असं आपण हे 650 ला कॉम्बो थाळी देतो आपल्या 650 हॉटेलला. रुपयाला? हो हो. किती लोक जे होते त्यात? यामध्ये 4 लोक जेवू शकतात आपल्या ओके. थाळीमध्ये. 650 रुपयामध्ये तुम्हाला जत्रा थाळी मिळणार आहे. म्हणजे एकदम रिझनेबल रेट आहे आणि निवांत तुम्ही, मी म्हणतो फक्त जेवणाला तिघं चौघं एकदम निवांत जेवू शकता. टायमिंग आपल्या हॉटेलचं कसं असते हे थाळी मिळण्यासाठी? कधी पण मिळेल? सकाळी तुम्ही 11 ते 3 येऊ शकता आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11 साडे 11 पर्यंत आपलं चालू असतं. अजून काही स्पेशल वगैरे काय? स्पेशल आपल्याकडे थाळीच्या आणि चिकन आणि मटन मध्ये भरपूर व्हरायटीज आहे. मटन मध्ये आपल्याकडे फ्राय, मसाला, चॉप्स, लोणी, खरडा अशा व्हरायटी आहेत. स्पेशालिस्ट आमच्या रान किंवा रारा मटन, मटन रोगन गोश वगैरे सगळे आमच्याकडे डिशेस मिळतात. तसंच थाळीही मिळतात. व्हेज मध्येही व्हेज ऑथेंटिक आपल्या महाराष्ट्रीयन जे थाळी आहेत ते सुद्धा मिळतात व आपल्या पंजाबी डिशेस आहेत ते सुद्धा मिळतात. आम्हाला एकदा ऍड्रेस सांगा आमच्या खवयानं. रिधान द फॅमिली रेस्टॉरंट, पुणे बेंगलोर हायवे, आटके टप्पा, नारायणवाडी, कराड. या लागते आणि जम्बो थाळी एकदा ट्राय करून बघा. आपण पण ट्राय करून बघणार आता, चाल तर बघू. तर ही आपली जत्रा जम्बो थाळी रिधान हॉटेलची आल्या आपल्या पुढं आणि एक 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 आपण ट्राय करून बघूया कसा विषय काय आहे. आपण पहिला वीट रोटी घेतलेली, मैद्याची रोटी राहते म्हटली कारण ती सरसट चांगलं असते. सुरुवात करूया आपण इथलं स्टार्टर बसणं. मस्तपैकी तंदुरी लेग पीस. अरे वा, एकदम जबरदस्त. जेवण थोडी जबरी मस्त. तंदूरची सुरुवात बाहेर झाल्या, त्यानंतर हे खरडा चिकन चिकन बघा जबरदस्त. वा, आतापर्यंत खाल्लेलं बेस्ट खरडा चिकन आहे, एक नंबर वाट. तर हे मला वाटतं मटन आहे, मटन सांगितलेलं. एकदम फ्रेश आहे मटन. कुठलाही एक्स्ट्रा मसाला असं वाटत नाही की त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाला टाकलाय. बेस्ट आहे बरं, एकदम मस्त फ्रेश वाटलं एकदम. टेस्टला भारी मेन म्हणजे. आणि हे येते तांबडा रस्सा, तो पांढरा रस्सा. तांबडा रस्सा काय केलं आपण इकडे वाट्या काढून ठेवले, त्यामुळे इथंच टेस्ट करून बघा. वा वा, मसालेदार आणि सौम्य. म्हणजे आपण घरगुती म्हणू शकत नाही त्याला, जत्रा टाईप म्हणू शकत नाही, पण जशी हॉटेलला चव असाय पाहिजे अशी तशी चव आहे. मस्त आहे तांबडा रस्सा. त्यानंतर पांढरा रस्सा. कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला काय हरकत नाही. क्वालिटी वाईज एक नंबर. जसं रिव्ह्यू आलेत त्या टाईपचं जेवण आहे. एक डिश आपण बघितली होती रेसिपी की रारा मटन. वीट रोटी घेतली आपण, आपली फेवरेट आहे वीट रोटी. त्या वीट रोटी बरोबर आपण ट्राय करून बघा. मस्तपैकी मटन आहे आणि खिमाट्यामध्ये येते. सुपर. वा, हीच डिश असे म्हटलं यांच्याकडे बाकी डिशला बाहेर असणार. ट्राय करा. पत्ता दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, नंबर पण देतो, एकदा विजिट करा. 100% ट्राय करा. कापरून जेवले, थाळी संपवल्या, बोकरला पाडलाय. कराडातनं सारखं फोन येतच असते ते, हॉटेल चांगलं सांगा, हॉटेल चांगलं सांगा. आत्ता कुठं चालू केले, एक 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 आपण टाकत जाणारच आहे चांगले चांगले हॉटेल. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आहे, सुद्धा जाऊन फॉलो करा. चला तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ.